आता जाऊयात मावळ मतदारसंघात, कारण मावळ मतदारसंघातील पनवेल उरण या 2 तालुक्यांमध्ये सध्या विरोधी पक्ष आपली अस्तित्वाची लढाई लढत आहेत. मागील निवडणुकांमधून पराभवाची झळ पोहोचल्यानंतर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापनं मनसेची साथ घेतली आहे. पाहूयात या नव्या समीकरणावरचा हा आमचा स्पेशल रिपोर्ट. हे दोन्ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे दोन्ही एकमेकांच्या उरावर बसले होते नव्हे आतापर्यंत. युती झाली कशी? अमित शाह बोलले होते नाही आएंगे तो पटक देंगे, उलटे पाडू, वाट लावू. एवढा सगळा मानापमानाचा सगळं नाटक झाल्यानंतर यांची युती होते कशासाठी? दोघेही लाचार, सत्तेसाठी आणि पैशासाठी. शून्य अस्तित्व असणाऱ्या पनवेलमध्ये राज ठाकरेंनी सभा घेतल्यानंतर तिथं मनसे फॅक्टर कितपत प्रभावी ठरेल याची चर्चा सुरू झाली. जन्म झालाय म्हणून जगायचं, वाढत वाढत म्हातारा होऊन मरायचं, त्याच्या आधी काही अपघात झाले तर त्याच्यात जायचं. याच्यासाठी निवडणुका असतात का? पनवेल आणि उरण या दोन्ही तालुक्यात सिडको आल्यानंतर जसजसं शहरीकरण होत गेलं तसतसे शेतकरी कामगार पक्षाला हादरे बसायला लागले. तर दुसरीकडे दोन्ही काँग्रेस कधी शेकाप तर कधी सेनेच्या कुबड्यांवर अस्तित्व टिकवून आहेत. एक नजर टाकूयात सध्याच्या राजकीय परिस्थितीवर. मावळ मतदारसंघातलं पक्षीय बलाबल बघूयात. पनवेलची आमदारकी आणि महापालिका भाजपच्या ताब्यात आहे. उरणची आमदारकी आणि नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. मावळची खासदारकी शिवसेनेच्याच ताब्यात आहे. की राष्ट्रवादीचा उमेदवार आहे, स्थानिक शेका पक्ष इथे बालेकिल्ला आहे, तर ती जी ताकद आहे, मग त्याच्याबरोबर आलेल्या काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यांना एक संजीवनी मिळाली. आणि राज ठाकरे यांची सभा होते, आपल्या नेत्याची सभा होते, त्यामुळे मनसेला एक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला आणि एक अशी ताकद एकवडली आणि निश्चित त्याचा फायदा या आघाडीच्या उमेदवाराला निश्चित होईल. तर काय करायचं सांगा मला आता? भाजपवाल्यांचं काय करायचं? आणि कुठचाही ह्यांचा फेसबुकवरती यांनी एक आपल्या परिवाराचा टाकलेला फोटो, कुठचेही फोटो उचलायचे आणि आपल्या मोदींचा फोटो टाकून दे ढकलून. राज ठाकरे यांच्या पनवेल मधल्या सभेनंतर मनसेला तर नवसंजीवनी मिळाली आहे, तर दुसरीकडे दोन्ही काँग्रेस आणि शेकापला आगामी निवडणुकांमध्ये नवी पालवी फुटण्याची आशा वाटतेय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष आणि इतर मित्रपक्ष आम्ही एकत्र येऊन निवडणूक लढवली, लोकसभेची निवडणूक लढवली. आपण हे करत असताना आम्हाला राजसाहेबांनी जी सभा घेतल्या त्या का आमच्या बाजूने घेतल्याचं, स्पेशली राष्ट्रवादीला मतदान करा किंवा काँग्रेसला मतदान किंवा इतर पक्षांना मतदान करा, फक्त ज्या काही ते जे विरोधात जे सरकारने जे केलं होतं ते खोटं केलं हे दाखवण्यासाठी आणि त्याचा पाहिजे मी मागच्या वेळेला जे सांगितलं. म्हणून राजसाहेबांनी जे सत्य परिस्थिती आहे लोकांना मांडण्यासाठी या सभा घेतल्या आणि त्याचा फायदा नक्की राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना होणार. पुढे विरोधी पक्षामध्ये मनसे हा फॅक्टर नक्कीच असणार आहे पुढे. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचं पनवेलमधलं वर्चस्व मोडून काढणं आणि उरणमध्ये सेनेच्या वर्चस्वाला धक्का लावणं हे मनसे सोबत असली तरी आघाडीला शक्य नाहीये. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये मावळमधून पार्थ पवार विजयी झाले तर मात्र युतीला आगामी निवडणुका जड जातील एवढं मात्र नक्की आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, पनवेल.